नमस्कार. मी प्रकाश वाडी व्लॉगर्स आज भरपूर दिवसांनी तुमच्यासमोर एक व्हिडिओ आणत आहे की खेडेगावामध्ये रानात फिरल्यानंतर आपल्याला काय पालेभाजींचा काय स्वाद अनुभव येतो आणि तो कशा प्रकारे काढला ते आज मी खास दाखवणार आहे. तर आज मला आनंद होतो की थोडं पाऊस कमी आहे. मी पण मंडळी 2-3 महिने गारटलो होतो कारण भरपूर पाऊस आहे आणि पण आता ह्या 2 दिवसात पाऊस कमी झालेला आहे. तर मी खास इकडे रान पालेभाजीसाठी फिरायला आलो आहे जंगलामध्ये. छान असं डोंगरबाग वगैरे आमच्या घराच्या आजूबाजूला आहे, तुम्हाला दिसतंय नाही. तर मंडळी खास मी इथे आले. मला आता प्रथम मला इथे मी तुम्हाला गेल्या 2 दिवसापूर्वी एक मशरूमची मोटरी कशी गेली जाते ती दाखवली होती ना बाजूत. पण आता मी इथं अळमी परत मला 2-3 कडे दिसली आहे ती आता मी काढणार आहे मंडळी. ते कोणत्या जातीचे आहेत आणि कशी इथं उमलतं ते आपल्याला पाहायचं आहे खास. ठीक आहे मंडळी. इकडे छोटी छोटी मच्छर आहे आणि मंडळी इकडे ना पावसामध्ये ना मच्छर आणि इकडे जंगल असल्यामुळे मंडळी थोडी हे वाटते मंडळी, ढास किंवा असे कानूट म्हणून असतं ते वगैरे लागतात नाही प्रॉब्लेम मंडळी. तर आता मी हे बरं आलं मला इथे हे मिळालं रानपाला. म्हटलं जंगलामध्ये रानपाला म्हटलं की आपल्याला अनेक प्रकारची भाजी इथे मिळत असते. तर मंडळी मला ह्याची भाजी म्हटली जाते, आकून म्हटलं जाते. घट वाटतं मला काढवत लागलं. मिळालेलं बाबा मोठा प्रयत्न केला काढला. काही काट्याचं झाड आहे ना ते मंडळी. हे ना हे आकूर बोलला होतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे 1-2 वेळा व्हिडिओ याचा. तर मंडळी आपण जर याची जर भाजी खाल्ली तर आपल्याला जे वाताच्या काही लोकांना समस्या आहेत ते पूर्णपणे दूर होतात आणि वातविकारापासून आपल्याला आराम मिळू शकतो मंडळी. तर मला आकाराची भाजी मिळालेली आहे, शॅम्पल मिळालेलं आहे तुम्हाला दाखवून मी धन्य आहे. आणि आज इम्पॉर्टंट म्हणजे पाऊस पण कमी आहे ना, छान वाटलं मला. आता इथं मला बसायचं होतं इथे. अरे बाबा छान वाटलं. हे पहा मंडळी सुंदर असं मला एक मशरूम दिसलेलं आहे अळंब. इथं नाव काय ह्याचं सोंडियाळ अळंब म्हणतात त्याला मंडळी. अळंब म्हणजे मशरूम आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी असे वेगवेगळे काही ना काय मिळत असते. आणि मंडळी अशा ह्या मशरूमच्या जाती ना 4 ते 5 भरपूर जाती आहेत. पण मला हमेशा मी फिरत असतो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आला नाही कारण की पाऊस होता म्हणून मला कॅमेरा पण धरायचा वगैरे थोडाफार प्रॉब्लेम होत होता. पावसामध्ये तर मोठा प्रॉब्लेम होतो म्हणून मी मध्ये 10 ते 15 दिवस व्हिडिओ शूट केला नव्हता. पण मंडळी हे सोंडाळ अळंब आहे. हे पहा छानपैकी असं थोडंसं खराब झालेलं होतं राहते. ठीक आहे. ते ह्याच्यामध्ये जाते आहे हे सोंडेळ आहे, कुर्टी आहे ते पिळवी अळमी म्हणून येतात आणि तेली अळमी म्हटली जाते, मुदियाळी अळमी म्हटल्या अशा 4-5 प्रकारच्या अळम्या येतात. ठीक आहे. तर मंडळी आता मी घेतो, मला आणि कुठे दिसते का बघतो मंडळी. लकी आहे ना पण मच्छर चावते त्याला काय करणार. आणि मला इथे मिळालेलं आहे छानपैकी. वा हे पण छान, हे पण सोंडेळच आहे आम्हाला. ठीक आहे. मी तर मंडळी आमच्या आजूबाजूला ना अशी आहेत लोक की सकाळची फिरत असतात. तर मी त्याच्या पहिले अगोदर गडबडी करून सकाळी 7ला 6:30ला निघत असतो कारण आपल्याला मिळायला पाहिजे ना. जर बाकीचे आले आपल्याला मिळणार नाही त्याच्यासाठी गडबडीने फ्रेश होऊन मी हे मशरूम आपण मार्केटला याची विचार केला तर कमसे कम 300 ते 400 रुपये रेट आहे. परंतु देवाने दिलेली देणगी फुकटमध्ये पावसाळ्यामध्ये आपला 2 ते 3 महिने डेली आपण याची आमटी भाजी वगैरे वेगवेगळे पदार्थ करून आपण खाऊ शकतो आणि आपलं फ्रीमध्ये मिळतं. हे मोठं भाग्य. एवढंच की आपल्याला थोडंफार कष्ट घ्यावे लागतात. कष्ट म्हणजे काय, थोडं पाऊस आहे धुका आहे ह्या गोष्टी सर्व झेलाव्या लागतात. आणि इकडे मंडळीने आपल्या चौकुळ गावामध्ये पूर्ण दगड भाग आहे. त्यामुळे काय होते मंडळी की पाय घसरलं जातं. मला तर मोठी भीती वाटते इकडनं चालणं म्हणजे लय अवघड होतं, प्रॉब्लेम होतो. पण मी डेअरिंग करून थोडं हळूहळू चालून थोडं असं डेली 10 ते 15 पीस मला हे मिळतातच. मी आवडीने घेऊन जातो, आवडीने बनवतो. ठीक आहे मंडळी.